घरच्या घरी फक्त 20 मिनिटात बनवा ही अस्सल तुळशीची माळ. हो, ही तुळशीची माळ मी घरच्या घरी बनवली आहे आणि ती पण 20 मिनिटात आणि माझ्याच घरच्या वाळलेल्या तुळशीपासून. आता बाजारातून फेक माळी आणायची गरज नाही. आपण घरच्या घरीच अशी सुंदर अशी तुळशीची माळ बनवू शकतो. ही माळ बनवण्यासाठी मी वाळलेली तुळस 3 ते 4 दिवस एका पाण्याच्या भांड्यामध्ये बुडवून ठेवलेली आहे. आपल्या हिंदू धर्मात तुळशीला केवळ एक वनस्पती नाही, तर साक्षात लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे. आपण दररोज जिवंत तुळशीची पूजा करतो, तिला जल अर्पण करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, तुळशीचे रोप जेव्हा पूर्ण आयुष्य जगून वाळते, तेव्हा ती वाळलेली तुळस देखील तेवढीच पवित्र आणि चैतन्यमय असते. आज आपण याच पवित्र वाळलेल्या तुळशीच्या लाकडापासून घरच्या घरी तुळशी कंठी कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अनेकांचा असा समज असतो की तुळस वाळली की तिचे कार्य संपले, पण तसे नाही. वाळलेल्या तुळशीमध्ये ब्रह्मांडातली सात्विक तरंग साठवून ठेवण्याची अद्भुत शक्ती असते. संत साहित्यात आणि पुराणात सांगितले आहे की वाळलेल्या तुळशीच्या काष्टापासूनच म्हणजेच लाकडापासून बनवलेली माळ गळ्यात घालणे किंवा त्याने नामजप करणे साक्षात विष्णू भगवंतांना अत्यंत प्रिय आहे. जेव्हा तुम्ही ही माळ स्वतःच्या हाताने नामस्मरण करत बनवता, तेव्हा त्या माळेतील सकारात्मक ऊर्जा 1000 पटीने वाढते. आता जाणून घेऊयात ही माळ धारण करण्याचे काय फायदे आहेत. अध्यात्मात सांगितले आहे की तुळशीची माळ गळ्यात असल्यावर माणसाचे मन हे शांत होते, क्रोध कमी होतो आणि सकारात्मक विचार वाढतात. पण यामागे एक सुंदर विज्ञान देखील आहे. तुळशीच्या लाकडामध्ये विशिष्ट विद्युत चुंबकीय शक्ती म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रॉपर्टीज असते. जेव्हा ही माळ आपल्या शरीराला विशेषतः गळ्याला स्पर्श करते, तेव्हा ती आपल्या शरीरातील रक्तप्रवाह नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि मानसिक तणाव देखील दूर करते. म्हणूनच वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेला गळ्याचे लेणे म्हटले गेले आहे. मंडळी, तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहतच आहात की वाळलेल्या तुळशीपासून मणी बनवणे आणि ते एका धाग्यात गुंफणे यासाठी किती एकाग्रता आणि संयम लागतो. ही माळ बनवणे ही सुद्धा एक प्रकारची भक्तीच आहे. जेव्हा आपण ही माळ घरी बनवतो, तेव्हा बाजारातील केमिकल किंवा खोट्या लाकडाची भीती नसते. ही 100% शुद्ध आणि सात्विक माळ तयार होते. जितक्या प्रेमाने आणि श्रद्धेने तुम्ही ही माळ विणता, तितकीच ती तुमच्या जपाच्या वेळी तुम्हाला भगवंताच्या जवळ घेऊन जाते. ती पहा, आपली सुंदर, शुद्ध आणि घरच्या घरी बनलेली तुळशीची माळ आता पूर्णपणे तयार आहे. वाळलेल्या तुळशीला कचरा न समजता तिचा असा पवित्र वापर आपण करू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही कधी अशी माळ बनवण्याचा प्रयत्न केला आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आणि माझी ही छोटीशी कलाकृती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. चला तर मग भेटूयात अशाच एक सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.